किंवा शिवसेनेला कोणत्याही प्रकारचं तथ्य वाटत नाही. नक्कीच काही ठिकाणी संशयास्पद असं वातावरण निर्माण झालेलं आहे काही बाबतीमध्ये, हे सुद्धा दूर होईल. आता आम्ही सगळे वर्षावर जातोय, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे. आज सकाळपासून काँग्रेसचे नेते किंवा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, मग शरद पवार साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, जयंतराव पाटील असतील, अजितदादा, हे सगळे एकमेकांच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रामध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश पॅटर्न प्रमाणे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडावं अशा प्रकारचं एक हालचाल गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. पण मध्य प्रदेश पॅटर्न, राजस्थान पॅटर्न हा महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांचे प्रयत्न नक्कीच सुरू. Whatever BJP tried in UP, in Rajasthan, in Madhya Pradesh, they are not going to succeed in Maharashtra. तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता We are going to have, आणि या पद्धतीनं तुम्हाला महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार. in this way you will not be able to be a maker. शिवसेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणं. You will not be able to put आपण पाहिलं असेल sword in the chest of Maharashtra like this. भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष आहेत मुंबई प्रवास लोढा, त्यांनी कालच्या विधान परिषदेच्या निकालानंतर मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा, त्यांची पावलं कोणत्या दिशेने पडतात ती तुम्ही समजून घ्या. आता मुंबईवर ताबा मिळवू, मुंबईवर विजय मिळवू म्हणजे काय मिळवू? म्हणजे यासाठीच तुम्ही फाटाफूट घडवून आणताय का की मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेनेला आधी कमजोर केलं पाहिजे, शिवसेना दुबळी केली पाहिजे? हे फार मोठं कारस्थान आणि षडयंत्र आहे. अशा प्रकारचं भाकीत आम्ही यापूर्वीसुद्धा केलेलं. आणि शिवसेनेमध्ये आईचं दूध विकणारी अवलाद निर्माण होणार नाही, हे जे परवा माननीय उद्धव ठाकरे यांनी सांगितलं वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात, ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे. शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदांसाठी स्वतःला विकणारे, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारे अवलाद ही शिवसेनेत कधी निर्माण होणार नाही. जे निर्माण झाले आणि बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पाहत असाल. Nobody will be able to put sword, basically backstab the Shiv party. They will never succeed. त्यातले बरेचसे आमदार आता वर्षामध्ये त्यांची नावं चुकीच्या पद्धतीनं, गुलाबराव पाटील असतील, संजय राठोड असतील, प्रताप सरनाईक असतील. The names that have been reflected on media channels, I think most of them are in Maharashtra only. त्याच्यात काही मंत्री आहेत, त्यांच्याशी संपर्क झाल्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला, As you are claiming that some MLAs are not there, हे आमदार गुजरातमध्ये आहेत, सुरतमध्ये आहेत. we have got in touch with these MLAs and now they are telling us that we exactly don't know what has happened. We have been brought to Surat by Eknath Shinde, but why he has brought us over here, we have no idea. म्हणजे तुम्हाला ह्यामागे मी जे काय सांगतोय ते कळलं असेल की ते गुजरातलाच का त्यांना नेण्यात आलं, सुरतमध्येच का ठेवण्यात आलं. सुरतचे खासदार आर.सी. पाटील हे प्रदेश बीजेपीचे अध्यक्ष आहेत. There is a question that arises that all these MLAs were taken to Gujarat only. Why only Surat has been selected? Why everything operating from Gujarat? फसवणूक करून आमदारांना नेलं जात आहे. ज्या क्षणी त्यांचा आमचा संपर्क होईल त्या क्षणी ते परत येईल. बाकी अशा प्रकारे भूकंपाची योजना किंवा भाषा कोणी करत असेल तर त्यांना सगळ्यात आधी शिवसेनेबरोबर लढावं लागेल, आमच्याबरोबर लढावं, आणि मगच त्यांना If anybody is trying to orchestrate this kind of an earthquake, they will have to first fight with Shiv Sena. बोला. सर, एकनाथ शिंदे का नाराज आहे किंवा नाराज आहे? Until we are here in मला असं Maharashtra, वाटत नाही एकनाथ शिंदे the party will not be unstable. Maharashtra will not be unstable. शिवसेनेचे उमेदवार विजयी व्हावेत दोन्ही, यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत होते. अनेक बाहेरच्या मतदारांशी संपर्क करत होते. एकनाथ शिंदे हे एक आमचे
जीवाभावाचे Eknath Shinde सहकारी until आहेत. yesterday was very much with us. He was there in the same hotel that we were staying. He was trying his level best that we get as many votes of independents and smaller parties for our MLC candidates. He has been with the Shiv Sena since childhood. त्यांच्याविषयी कोणतेही विधान आणि भूमिका करणार नाही. माहिती अशी मिळते की एकनाथ Until we get to speak to Eknath Shinde, until we have a word with मला Eknath असं Shinde, म्हणायचं we नाहीये, cannot मुख्यमंत्री confirm असतील anything. किंवा अन्य कोणी असतील ते राज्याचा कारभार करत असताना अनेक खात्यांचा आढावा घेत असतात. मी कधी सरकारमध्ये काम केलं नाही, त्याच्यामुळे मला जी काय माहिती आहे या काम कार्याच्या पद्धतीविषयी ती एवढीच आहे की मुख्यमंत्री हे सर्व खात्यांचा आढावा अजून मिळून घेत असतात. ते गृह खात्याचाही घेतात, ते महसूल खात्याचाही घेतात. अनेक खात्यांचा आढावा हा मुख्यमंत्री घेत असतात. तरीही जर काही त्यातून गैरसमज निर्माण झाले असतील तर ते आम्हाला दूर करता येईल. या सर्व घडामोडींबाबत आपलं शरद पवार यांच्याशी चर्चा झाली नक्कीच आज सकाळी आणि काल रात्री माझं माननीय पवार साहेबांशी बोलणं झालं आहे, चालू आहे. माननीय पवार साहेब आता दिल्लीत निघालेले आहेत, पोचले असतील. I have spoken to Sharad Pawar. बैठक त्यांनी बोलवली आहे, त्याच्यासाठी मीही जाणार होतो राष्ट्रपती पदाच्या. He is in Delhi. पण या सगळ्या घडामोडी ज्या सुरू आहेत त्याच्यामुळे मला दोजी म्हणाले For presidential elections, Sharad Pawar was supported in Delhi. त्याच्यामुळे मी विषय आहे आता आणि आम्ही आता आमच्या पद्धतीनं काम करतो. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, त्यांनी काय आदेश दिलेले आहेत, काय पुढचं मग नक्कीच Sharad Pawar expected पक्षप्रमुखांशी to come to Mumbai. आणि आम्ही सगळे सहकारी एकमेकांशी या संदर्भात बोलतो आहोत. मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, तिकडल्या सर्व सहकाऱ्यांशी आमची चर्चा We are talking within the party lines of Shiv Sena as well as with our alliance partners. सामोरं जावं That is लागतं. the Congress and the NCP. 2.5 वर्षापूर्वी सरकार स्थापन होत असताना सुद्धा भारतीय जनता पक्षानं अशा प्रकारचा एक प्रयोग केला होता, तो यशस्वी झाला नाही. त्याच्यामुळे त्यांनी थांबून हा दुसरा घाव घालण्याचा प्रयत्न If we केला. remember, Devendra Fadnavis and BJP had tried a similar kind of attempt आणि आम्ही last time छातीवरती घाव before घालणार. Mahavikas Aghadi government was formed. It completely failed त्यांच्यामार्फत सरकार that time. Same is going to happen now. असा त्यांचा डाव सुरू आहे, पण ते यशस्वी होणार नाही. एकनाथ शिंदे हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य There is a clear-cut ploy to disrupt and to संघर्षामध्ये ensure that this Mahavikas Aghadi government collapses, but they are not going to succeed. समोर राहिलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंवर त्यांची अढळ निष्ठा पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे जे चित्र निर्माण केलं जाते बाहेर, मला त्या- Eknath Shinde is somebody who has stayed, who has been with the Shiv Sena right from his दबाव initial आणण्याचे जे days. प्रकार आहेत ते आपल्याला माहिती आहेत. आज या सगळ्या घडामोडी घडत असताना नेमकी आजच अनिल परब यांना ईडीची नोटीस आहे. म्हणजे आमच्यातला एक सहकारी या संपूर्ण कठीण काळामध्ये आमच्याबरोबर राहून Isn't this pressure tactics when all these developments were happening? On the very day there was a summon being issued to Anil Parab, our leader, from the enforcement directorate. बारकावे आणि कावे आहेत हे समजून घेतलं पाहिजे की किती मायन्युटली काम केलं जात आहे महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी. देवेंद्र फडणवीस सकाळी ट्रेनने दिल्लीला रवाना झालेल्या आहेत. काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. नाही घडामोडी ह्याच आहेत. All attempts being made to basically make Maharashtra insecure, make Mahavikas Aghadi government insecure निष्ठावंतांची and unstable. मग आम्ही कोण आहोत? पवार निष्ठावंत हा काय प्रकार? पवार निष्ठावंत वगैरे हा प्रकार नसतो. सगळे महाराष्ट्राचे निष्ठावंत आहेत. बाळासाहेबांचे निष्ठावंत आम्ही आहोत, सगळेच आहोत ना. हे आम्हाला तुम्ही शिकवू नका बाळासाहेबांची निष्ठा काय आहे. A reporter asked whether this is a fight between the main supporters of Balasaheb Thackeray and Sharad Pawar. Sanjay Raut responding saying, then who we are? We are also the supporters of Balasaheb Thackeray. These kind of questions don't arise. मोठ्या प्रमाणात कालच्या निवडणुकीत मतं फुटली. बघा, मोठ्या प्रमाणात कुठली हा शब्द बरोबर नाही. काही मतांचे हिशोब लागत नाही. 2 किंवा 3 मतं ही इकडे तिकडे झाली आहेत. ते कुठे गेली आहेत, काय झाले आहेत ते पाहावं लागेल. आत्ता या संदर्भात काही बोलणं योग्य आहे. सर, एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त आपला किती लोकांशी संपर्क झालेला आहे आणि किती लोक एकनाथ शिंदे यांच्याशीही संपर्क झाला. त्यांचं काय म्हणतात? काय म्हणणं पाहू ना काय ते. आमदारांचा संपर्क सुरूच आहे. आणि हे सगळे आमदार जे आम्हाला दिसत नाहीत त्यांचे संपूर्ण आयुष्य शिवसेनेत आणि बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलं आहे. आणि अत्यंत वाईट काळातही हे शिवसेनेबरोबर राहिलेले आमचे लोक आहेत.
जी नावं मी पाहतोय, मला आश्चर्य वाटलं की अत्यंत वाईट काळ शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात हे सगळे लोक शिवसेनेबरोबरच राहिलेले आहेत. त्यांच्या मनात कधीही शिवसेना सोडण्याचा विचार आला नाही आणि आत्ताही तो आला असेल हे मानायला मी तयार आहे. हे सगळे शिवसैनिक आहेत. सर ये भी जानना चाहेंगे कि एकनाथ शिंदे जो है वो अभी गुजरात में है, कहीं ना कहीं ये एमके सरकार के ये ऐसे जो लोग होते हैं इस प्रकार के जो मध्य प्रदेश पैटर्न, राजस्थान पैटर्न जो हुआ है जिसमें, ये सभी लोग गुजरात में ही क्यों रखे जाते? ये देश तो बहुत बड़ा है. हाँ, सूरत में है, मैंने सुना है, हमारा उनसे संपर्क हुआ है, हमारे सब एमएलए वहाँ हैं. उसमें से बहुत से लोग जो है वापस आना चाहते हैं, लेकिन उनको वापस आना नहीं दिया जा रहा. उनकी घेराबंदी की है. ये घेराबंदी सिर्फ गुजरात में ही हो सकती है, क्योंकि वहाँ किस प्रकार की सरकार काम करती है और केंद्र किस प्रकार से वहाँ अपना काम कर लेती है, आपको मालूम है. लेकिन जब भी मौका मिलेगा हमारे सभी एमएलए यहाँ वापस आ जाएंगे, क्योंकि वो निष्ठावान शिवसैनिक हैं. कई बार में आपकी उद्धव जी से शरद पवार जी सबसे चर्चा चल रही है. माननीय पवार साहब से, आदरणीय पवार साहब से चर्चा है, शुरू है. उद्धव जी से मेरी लगातार बातचीत चल रही है. मुझे इतना ही विश्वास है सब कुछ ठीक हो जाएगा. और जो मंसूबे लेकर अपने आप को किंग मेकर समझकर कुछ लोग जो काम कर रहे हैं वो सफल नहीं हो. इससे पहले भी देखा था 80 घंटे की सरकार बनाने की कोशिश बीजेपी ने की थी, सभी एमएलए वापस आ गए थे. क्या उसी तरह की इसी कोशिश तरह से वापस हमारे शिवसेना कर रही है? सभी हमारे एमएलए वापस आ जाएंगे, क्योंकि ये सभी जो एमएलए हैं वो पुराने शिवसैनिक हैं, निष्ठावान शिवसैनिक हैं. शिवसेना के बुरे समय में भी हमारे साथ रहे. अब तो अच्छा समय है. चलिए सर एक शेवटचा प्रश्न. आपण आता मगाशी म्हणाले की काही आमदारांना यायचे मतदारांना येऊ दिलेलं जास्त, नेमकं काय आपल्याला? आणि ज्या प्रकारे गुजरातमध्ये त्यांना अडकवून ठेवलेलं आहे सरकार, कोणाच्या गुजरातमध्ये कोणत्या प्रकारे तिथे राज्य चालवलं जातं आणि केंद्रातून तिथे कशा प्रकारे नियंत्रण आहे त्या राज्यावर हे आपल्याला माहिती आहे. 7 स्तराची सुरक्षा व्यवस्था तिकडे केली आहे. विविध सुरक्षा यंत्रणांनी त्यांची राहण्याची जागा घेरलेली आहे. मुख्य रस्त्यावर येण्याचे रस्ते बंद केलेले आहेत. हे कशा करणार? महाराष्ट्राचा छळ करण्याची, महाराष्ट्राला बदनाम करण्याची आणि महाराष्ट्राला अस्थिर करण्याची योजना This is only a दुर्दैवानं गुजरातच्या भूमीवर रचली जाते. हे या देशाचं दुर्दैव आहे. सर चलिए हो गया.